आता आम्ही पोहोचलेलो आहे काल भैरव बाबा मंदिर। खरंच देव दारू पितो का? हाच प्रश्न घेऊन आपण आज आलो आहे काल भैरव मंदिरात। आज आपण एका अशा मंदिराबद्दल बोलणार आहे ज्यात खूप रहस्य, श्रद्धा आणि थोडी कॉन्ट्रोवर्सी पण आहे, आणि ते म्हणजे काल भैरव मंदिर। गुड मॉर्निंग, शुभप्रभात। आणि आज आम्ही चाललो आहे श्री काल भैरव मंदिरामध्ये। आणि मी खूप वेळची रेडी झाली आहे, जवळपास मला अर्धा तास झाला रेडी होऊन। माझा नाश्ता पण झाला, जे मी आणलं सगळं खाऊन घेतलं, मेडिसिन पण घेतली, आणि इकडे यांची तयारीच व्हायची आहे। किती वेळचे काय करून राहिले काय माहिती। माझी तयारी व्हायची आहे आता तयारी एवढा वेळ आणि अर्धा तास बसली मी। तुझी ओढणी पण नाही घेतली, तुम्हाला दुपट्टा पिन लावून रेडी आहे। मला दुपट्टा मी पिन नाही लावत, मी तशीच घेते। क्या झूठ बोलना, काय बटे 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 नको म्हणू, काय झट। पहिले माझी तयारी झाली, ते आता तयारी करून मी अर्धा तास त्यांची वाट पाहिली। अर्धा तास ते आधी पहिले आंघोळ केली, मग तयारी केली, मग हे मग ते कपडे घालू दे, हे कपडे घालू। आणि अजून तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची पॅकिंग व्हायचीच आहे। पॅकिंग तर राहिलीच आहे। कोणाची? तुझी। काय दिसतं? सामान आहे का इकडे? ठीक आहे, सगळं सामान रेडी आहे, सगळं तुमचं सामान फक्त आतमध्ये। माझं सामान, तुझं सामान फक्त पूर्ण, माझं सामान पूर्ण रेडी आहे, पण पूर्ण रेडी आहे। पण बाहेर नाही आहे ना, आमचं रूमच्या बाहेर आहे। काय लॉजिक आहे? तुमच्या दोघीच्याच मी बॅगा तुझी अंदर वाट पाहून राहिली एवढ्या वेळची। हे मयूरची आणि माझी रूम आहे। काय दिसतंय तुम्हाला इथं? कोणतं सामान दिसतंय मयूरच्या? काव्याच्या नीच्या रूम मध्ये सगळं सामान बाकी आहे। हे बघ, काव्याचे सामान बाहेर आलेलं आहे, तुझं सामान राहिलेलं आहे बघ। उलटा चोर कोतवाल को डाटे, अशी गोष्ट आहे ही। चला चला आता लवकर, तू चल ना, तू टाइमपास टाइमपास। सो आता मी जस्ट मंदिराला जायचं होतं, पण खूप लेट झालं होतं। मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे। मी तरी ते सोबत आणलं होतं काहीतरी सोबत, ते खाल्लं होतं, पण हे काहीच जेवलं नाही, नाश्ता पण नाही, काहीच नाही। म्हटलं पहिले जेवण करून घेऊ, कारण तिकडे पण खूप वेळ थांबावं लागणार आहे आणि ऊन इतकी भयंकर आहे। सो आम्ही इथे आलो आहे। मंदिर इथून फक्त 1 किलोमीटर दूर आहे। त्याच्या आधी आम्हाला एक हॉटेल भेटलं, तिथे आम्ही जेवायला आलो आहे। आणि सगळ्या हॉटेलमध्ये काहीतरी विशेष भेटत आहे जेवायला, ते म्हणजे बाफला काहीतरी वेगळं आहे। तर बाफला म्हणजे इन द सेन्स ते आपल्याकडे आपण बाटी बनवतो ना, किंवा रोडगा वगैरे जे असते त्यालाच ते बाफला म्हणतात। पण हा वेगळा आहे, त्यालाच नाही म्हणत, हा वेगळा आहे। हा वाफवून तळलेला असतो। हा वाफवलेला आहे। हो, वाफवूनच घरी पण बनवतो। पण याचा स्मेलही खूप छान येत आहे, असा जिरा आणि तूप आणि असं वेगळा स्मेल येत आहे। ओवा पण आहे बहुतेक। हो, तेच सांगत आहे मी की मी हे घरी पण बनवलेलं आहे, म्हणजे माझी आई बनवते, तर असंच बनवते असं मी सांगत आहे। पण हा वेगळा आहे। उज्जैनचा बनवते का तुझ्या घरी? नाही, मग पण वाफवूनच बनवते। अरे भाई, तू बनवशील माझ्या घरात, आपल्या घरात, तरी टेस्ट वेगळे लागते। मी बनवून तरी माहिती आहे मला, पण याची पण टेस्ट वेगळी आहे, कारण याच्यामध्ये हळद टाकली, पिवळं दिसतं। स्मेल खूप छान येत आहे, असं तोंडाला पाणी सुटत आहे असं। हात धुतला होता का तू? हो, धुतला मी हात। तुला म्हणावं लागतं मला दरवेळेस हात धु म्हणून, तू मला सांगशील ना। नाही, तू पुन्हा गेला होता ना कार आली काढायला, मोठी, चल। म्हणून म्हटलं कार काढायला गेला होता म्हणून म्हटलं, नाही तर सुरू पण झाले। एवढी ऊन आहे, एवढं उन्हात चालणं पण होत नाही, भयंकर ऊन आहे, त्रास होत आहे। आता आम्ही पोहोचलेलो आहे काल भैरव बाबा मंदिर, काल भैरवचं मंदिर। तर आम्ही काल रात्री उज्जैन मध्ये दर्शन केलं महाकालचं, त्याच्यानंतर काल भैरवचं दर्शन हे घेतलंच पाहिजे असं म्हणतात। सो आम्ही इथे आलो आता दर्शनासाठी, आणि दुपारी आलो आहे। दुपारी एवढी ऊन आहे, त्रास होत आहे खूप, पण आता इथे मंदिरात आलो तर छान वाटत आहे। जसं आत आलो एकदम शांत वाटत आहे। कोराडीवरून आलोय। अच्छा, फॅमिली एवढीच आहे का? हो, पूर्ण फॅमिली आमची। व्हिडिओज बघता का? मी फॉलो पण केलाय तुम्हाला। थँक्यू। तर आता आम्ही जस्ट काल भैरवच्या मंदिरामध्ये आलो आहे, आणि इथे खूप सारे शॉप आहेत। इथे रक्षा कवच म्हणून खूप फेमस आहे। तर रक्षा कवच म्हणजे काय असतं मी दाखवते, याला रक्षा कवच म्हणते। तर मी हे घेतलेलं आहे माझ्या घरी लावायला, एक रक्षा कवच। आणि इथे प्रसाद वगैरे, फुलं वगैरे सगळं, आणि महत्त्वाचं म्हणजे हाताला बांधायचे धागे खूप लोक घेतात, ते रक्षासाठीच घेतात सगळे। तर आम्ही पण घेतलेलं आहे ते। तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे दर्शनासाठी। माझा आवाज पोहोचत नसेल तर सॉरी सो मच, नंतर सांगतो, इथं काहीच ऐकून येणार। या ठिकाणी भगवान शिवचंच एक उग्र रूप मानलं जाणाऱ्या कालभैरवाची पूजा केली जाते। कालभैरवांना उज्जैनचा रक्षक म्हणजेच कोतवाल ऑफ उज्जैन असंही म्हटलं जातं। अरे शशांक, इथं मंदिरामध्ये दारू चढतो रे। काहून, काय म्हणे? त्यांनी म्हटलं की दारू इथं चढवा आणि तुमच्या घरातली निगेटिव्ह चालली जाते म्हणून। अच्छा, जे पाप हे ते पाप वगैरे मिटून जाते। इथं दारू चढवल्याने पाप नाही मिटत मित्रांनो। इथं दारू देवाजवळ याच्यासाठी चढवतात की आजपासून मी दारू तुला अर्पण करतो, मी नाही पिणार।
तुम्हाला जर दारू सोडायची असेल तरच देवाला दारू अर्पण करा, की देव नाही ऍक्सेप्ट करत ते. देव म्हणते की हा ठीक आहे, मी मान्य केलं की तू आजपासून दारू सोडतोय, तर ते तुम्हाला मदत करतील. तर असं काहीच नाही आहे की इथं दारू चढवानं तुमचे निगेटिव्हिटी चालली जाईल आणि तुमच्या घरातले सगळं ठीक होऊन जाईल. ते इथे याच्यासाठी चढवतात की इथे आणून समर्पण करतात. मतलब मंदिर में दारू भी देते हैं चढ़ाने के लिए. हाँ, तो उसने बोला दारू क्यों चढ़ाते हैं, तो वो बोल रहे थे कि दारू चढ़ाने से घर के निगेटिविटी वो कष्ट वष्ट दूर हो जाते हैं. तो ऐसा कुछ नहीं है. दारू इसलिए चढ़ाते हैं कि इसके बाद भोलेनाथ मैं दारू नहीं पीऊंगा, इसलिए दारू यहाँ पे समर्पण की जाती है. तो गलत इंटेंशन से यहाँ पे दारू चढ़ा देंगे और घर पे जाके पियेंगे तो कोई मतलब नहीं है. नाउ यू नो इट. मी लास्ट टाइम इथे आली होती, एवढं चालायची गरज नव्हती, डायरेक्ट दर्शन झालं होतं माझं अच्छा. पटकनच. आणि ते आता मी एकच लाईन 5 वेळा चालत आहे. तिथपासून प्राचीन काळापासून इथे साधक, तांत्रिक आणि राजे लोकही पूजा करायला येत असत. आणि हे मंदिर साधारण इसवी सन 8व्या ते 13व्या शतकात बांधलं गेलेलं आहे. आणि आता हे मिथ आहे की मिस्ट्री आपल्याला माहित नाही, पण इथे देवाला दारू अर्पण केली जाते. भक्त दारू घेऊन येतात आणि पुजारी ती थेट मूर्तीच्या तोंडाला लावतात आणि काही सेकंदात ती गायब होते. बस काढून घे डोक्यावरचं. कसं वाटत आहे? इतकी भयंकर ऊन आहे इथे, इतकी भयंकर, आणि वरून ग्रीन नेट पण लावलेली नाही आहे. तर आता आम्ही सावलीत आलो नाही, तर आतापर्यंत उन्हात होतो, डोकं दुखायला लागलं उन्हाने सगळं. आणि पाण्याची बॉटल सोबत घेऊन येतं, नाही तर मग असं 10 रुपये विकते इथं. दाखवून दे त्याला, ऐसे बेचते यहाँ पे फिर. और आगे भीड़ दिखा, देखो भाई भीड़ देखो. कितनी देर हो गई आपको आके? हमें कल ही आए थे. नहीं, अभी यहाँ पे कितनी देर हुई? आपके साथ 15-20 मिनट. ते खूप वेळचे उभे आहेत, फॅमिली आली आहे पूर्ण. मराठी में हेलो कैसे बोलते हैं? नमस्कार, हॅलो कसं म्हणत असते मॅडम? काय? कसे आहात? हा, हॅलो कसं म्हणतात? नमस्कार. आपला नमस्कार असतो. हाँ, नमस्कार ही बोलते. नमस्कार. नमस्ते हिंदी में हो गया, नमस्कार मराठी में. त्यांनी विचारलं तर मी युट्यूबवर आहे का म्हणे, आम्हाला पण घ्या म्हणे, म्हणून मग ब्लॉग मध्ये घेतो. कहाँ से आए अभी आप लोग? हम लोग करनाल हरियाणा से आए. हरियाणा के भी सब्सक्राइबर हो गए अपने 3. थँक्यू. आजपर्यंत हे कसं होतं पूर्णपणे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळालेलं नाही, पण काही लोक मानतात की आत काही चॅनल आहे, पण तरीही एक मोठी मिस्ट्री आहे. फायनली मंदिराचा द्वार आलाय. आता थोडं समोर आलाय, आम्हाला सगळं दिसत आहे मंदिरचं द्वार वगैरे. इथे एक गोष्ट क्लिअर करतो, ही दारू पिण्यासाठी नसते, ती फक्त देवाला अर्पण केली जाते. म्हणजेच ही एक धार्मिक परंपरा आहे. पूर्वी काही कारणांमुळे दारू अर्पणावर बंदी घालण्यात आली होती, पण आता नियमासह पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे कंट्रोल सिस्टीम. कालभैरवाचं वाहन तुम्ही बघितलं नसेल तर आज मी दाखवतो तुम्हाला. कालभैरवचं वाहन जे आहे ते कुत्रे आहे आणि कुत्र्याची पूजा. डॉग आहे, डॉग. हॅलो. तुला माहिती आहे? आणि मित्रांनो, ही दारू जी देवाला अर्पण केली जाते यावर तुमचं काही एक्सप्लेनेशन असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण ही श्रद्धा आहे की मिस्ट्री अजूनही कोणालाच माहिती नाही. आजच्या दिवस शशांकच पंडितजी. बोलिए, मेरी प्रदक्षिणा आपको महंगी पडेगी. प्रदक्षिणा नाही, दक्षिणा. नाही तर धागा बांधून घ्या आणि प्रदक्षिणाच मारण माया. काय म्हटलं? दोघांसोबतचा एक फोटो पाहिजे. मॅडम, दोघांसोबतचा फोटो पाहिजे. थकले मॅडम. तुम्ही याला चमत्कार म्हणा किंवा श्रद्धा, पण अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही, तर नक्की व्हिजिट करा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच प्रश्न विचारत राहणार. हत्ती दिसला मला पुढे. हत्ती चालत आहे तो रस्त्यानी. हत्ती दाखव ना, स्वतःला ओरिजिनल दाखवत आहे. हत्ती आहे. हत्ती दाखव, एवढा मोठा स्वतःला हत्ती माझ्या बाजूने बसलाय. दिमाग स्वतःला खाला दाखवत आहे, समोर दाखव. माझा दिमाग खाला. तो चालला जाईल. नाही जात तो हत्ती, हळूहळू चालत असते हत्ती. अरे असं काही नाही चला आहे, ना त्याच्याजवळून. आजकाल धावते. अरे हत्ती. हत्ती. Head north on Mangalnath Road, Mangalnath Marg. मस्त. तर आम्हाला हत्ती दिसला तर सगळ्यांनी त्या हत्तीजवळ जाऊन यांनी गाडी थांबवली. हत्तीजवळ गेलो, हत्तीजवळ जाऊन मस्त फोटो वगैरे केला, आशीर्वाद घेतला हत्तीचा आणि त्याला हक पण केला असं सोंडीला. त्यांची स्किन अशी खूप हे असते आणि त्याच्या सोंडीवर पूर्ण केस पण होते. रफ होती स्किन. असं हात लावून थोडं वेगळं वाटलं पण छान वाटलं. त्यांनी जेव्हा अशी सोंड ठेवली डोक्यावर, एवढी भारी होती रे बापरे, भारी खूप होती. म्हणजे हत्ती खूप भारी असतो. आणि हिच्या डोक्यावर सोंड ठेवली तेव्हा हिच्या डोक्यावर शेंबूड पण लागला थोडस.
काही तो गन्ना खात होता, ऊस खात होता, लाळ गळली. ऊस खात होता तो. आता कव्हर करावंच लागेल स्वतःला सॅटिस्फाय करण्यासाठी. काय म्हणा, काही नाही पडलं. पडलं डोकंही धुतलं. डोक्याने धुतलं, पाणी लावलं मी. शेंबूड आणि लाळ जे असं तुम्हाला वाटत असेल. पण मला काही वाटलंच नाही की पडलं म्हणून माझ्या अंगावर. मला वाटलं असं पडल्यासारखं, ते पण मी हात पण धुतले. व्हिडिओ पाहून घ्याल, व्हिडिओ काढलाय, फोटो पण काढलाय मी, काही दाखवेल नसते तुम्हाला. होत. पडलं. मग मी कुठं काही म्हणत आहे, पडलं तर पडलं. सो आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट आता डेस्टिनेशन. दिल्ली चाललोय आम्ही, लवकरात नाहीतर लवकर. आग्र्याला. Stay tuned. शंक गाडी जाते का इथं? इतका खराब रस्ता. गुगल मॅपने आम्हाला डायव्हर्जन दाखवलं, हायवे बनत आहे म्हणून. आम्हालाच नाही, खूप जणांना तर म्हणजे खूप लोक कार या रोडने येत आहे आणि हा रोड जो आहे समोरच्यांनी तसं दिसलं नाहीये रोड. वापस यू टर्न, तिकडून मागून, उधर से उधर से. गूगल मैप पे भरोसा मत रखो, गूगल मैप पे भरोसा मत रखो, बंद है आगे. इधर से बाहर निकलना पड़ेगा लेफ्ट. गांव में जाता है क्या मालूम कहाँ जाता है, बाहर पर उधर से रस्ता नहीं है. आणि पुढे गेल्यानंतर तिथे एक छोटी टनल होती रोड क्रॉस करायसाठी, आणि ते टनल इतकी छोटी आहे, म्हणजे तो रस्ता इतका छोटा आहे की तिथून कार जाऊ शकत नाही. आणि डोबरा भरला आणि पाणी पूर्ण भरलेलं आहे. आणि रोड क्रॉस केल्यावर पुढे त्या टनलच्या पुढे आहे ना, त्यांनी रॉड ठेवलेले आहे, म्हणजे तुम्ही रोड क्रॉसच करू शकत नाही. गुगल मॅपने अडकून दिला आज, म्हणजे गुगल मॅपने. हरभरा खातो का? घेतला मी ऑलरेडी तुझ्यासाठी. हरभरा नाही पाहिजे मला. मी खातो. हे लोक खाईल. त्या बिचाऱ्या काकू बसलेल्या दिसल्या, तोड उतरला होता त्यांचं. म्हटलं काय आलं, बोलते लो ना म्हणते. म्हटलं ठीक आहे घ्या, 50 रुपये पाव. भुट्टा खायचा ना, आता चप्पल उलटी घातली तिने. आता रस्त्याने चाललोय आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. पण मदत भूक लागली तर काहीतरी खाऊ, तर भुट्टा दिसला, तर आता गरम गरम भुट्टा खाऊ आपण. चल ना. बढिया आहे, मोठा मोठा गोडगोड गोडगोड आहे माझ्यापेक्षा पण. गोड तुझे पागल बघ कशी आहे, मल्टीप्लेवर आहे तो. काही पण बोलते बाळ. जस्ट आम्ही उतरलो गाडीमधून आणि महेश्वरला इथून काय किती किलोमीटर, 10 किलोमीटर आहे फक्त. त्याच्या आधी आम्हाला एक हॉटेल लागलं. म्हटलं चला पहिले जेवून घेऊ, मग पुढे भेटणार नाही भेटणार काय आहे. आणि भूक पण लागली, 9 पण वाजलेले आहे. हालत खूप खराब आहे सध्या. माझा चेहरा जसा दिसत आहे ओरिजिनल आहे, तो ओरिजिनल नाहीये, थकलेला आहे. इथे छोटासा फॅन पण आहे त्याच्यावर, हे बघ. तर आम्ही इथे एका डोम मध्ये बसला आहे, तर इथे आवाज थोडा फिरतोय माझा. काय ऑर्डर करावं ते पण सुचत नाहीये, सगळ्यांना खूप भूक लागली आहे. पनीर सेव काजू कॉम्बिनेशन तर पहा, पनीर सेव काजू. पनीर पण आहे, शेव पण आहे, काजू पण आहे. कसं लागल ते? चिवड्याची भाजी विथ पनीर. काय ऑर्डर तर करणार आहे तू? व्हेज मध्ये काय करणार तूच, व्हेज मध्ये ऑर्डर तू. नको शहाणपणा नको दाखवू मला. छानपणा काय दाखवणार ते? माझ्या आवडीनं खाशील का तू? हो, तुझ्याच आवडेल. तर आता इथे आम्ही थोडा वेळ जेवणार मस्त आरामात. आणि बरं वाटत आहे, कारण आता संध्याकाळ म्हणजे रात्र झाली आहे, ऊन नाही आहे, तर थंड थंड वाटत आहे. आणि डोकं पण थोडं शांत करायचं आहे, कारण उन्हामुळे डोकं दुखत आहे खूप जास्त सगळ्यांचंच, माझं नाही सगळ्यांचंच. कसा गेला तुझा आजचा दिवस? बढिया, रोजचा दिवस बढिया जातो ना. तू सोबत असं बोलते आणि मग मला बोलायला काही जागाच ठेवत नाही, तर मला सुचतच नाही की मी काय बोलू पुढे. काय हसतं घरातला गाला मस्त. काय हसतं घरातला गाला इथं थोडी आहे माझ्या असं करत नाही. मी गुदू केलं तुला असं, पण तुला गुदुकलाच नाही होत. लोकांनी ठेवलेल्या स्टोऱ्या रिमेन्शन केल्या ना, ते बघत आहे मी. काव्यानेच रिमेन्शन करून दिल्या, मलाच पाल नाही भेटला कोणी मेन्शन केल्या. अच्छा. शशांकने इथे ट्रिपल शेजवान राईस ऑर्डर केलेला आहे आणि तो आलेला आहे. तो असा आहे, असा आहे असा. मी रॅन्डम गोष्टी बोलवतो आणि सगळे माहिती का, माझी चॉईस नेहमी चांगली येते. खाऊ का? खरं गोष्ट आहे, यात काही डाऊट नाही आहे. खाऊ का म्हणते?
जेवणाचा हात धुणे आधी आता पटकन. आम्ही एक व्हिडिओ अपलोड करत आहे, जस्ट तो झाला की बघा तुम्ही पण. आम्ही इथे त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला एक निमाडी कोफ्ता म्हणून ही भाजी आणि आम्ही लच्छा पराठा आणि बटर रोटी बोलवलेली आहे. आणि इकडे आहे ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. कांदा आणि निंबू तर पाहिजे म्हणजे पाहिजे, पण त्यांनी निंबू कमी दिले हे सांग आपल्याला, आणखी ऑर्डर करायला लागेल थोडं. आता जस्ट आमचं जेवण झालं छान. त्यांना मी पहिलं तर मीठ मागितलं तर मला मीठ नाही दिसलं. ते म्हणे आमचं हॉटेल खूप हायजेनिक आहे, तर आम्ही मीठ जे आहे ते अशा पॅकेट्समध्ये ठेवतो. म्हटलं ओके ठीक आहे. तर त्यांच्याकडे कॅचमध्ये म्हणजे सॉल्ट होतं आणि एक चाट मसाला म्हणून एक पॅकेट आहे, तर त्याच्यामध्ये चाट मसाला होता. पण तो चाट मसाला जो आहे ते लहानपणी नाही का जलजिराचे पॅकेट्स भेटायचे, सेम तसा लागत आहे. तर आम्ही काय केलं, खूप सारे जलजिराचे पॅकेट्स घेतले, त्याच्यामध्ये तो चाट मसाला हा चाट मसाला ग्लासमध्ये टाकला 4-5, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं, निंबू टाकलं आणि जलजिराचं पाणी जेवण झालं ते पचण्यासाठी. बढिया लागत आहे, खरंच रेसिपी मस्त आहे. रेसिपी पण मी त्याच्यात मस्त आहे. अजून काहीतरी ऍड करत आहे. काव्याला मी, टेस्टी कारण लागत ही कोल्ड्रिंक पित मी नाही, कोल्ड्रिंक आम्ही सगळे पितो, तर आम्ही काव्याचं ड्रिंक अजून इंटरेस्टिंग बनवतात. ते दाखवते तिकडे जातो. तर त्याच्यात आपण जिरा मसाला वगैरे सगळं टाकलेला आहे. त्याच्यात टाकणार आपण सोडा. बस बस. ये बढिया. पी जिरा सोडा. तो अभी यही कहीं जीरा सोडा भी बना दिया है. आणि ते खरंच प्यायला इतकं मस्त लागत आहे. लहानपणची आठवण आली रे. जलजिरा नाही का असं प्लेटवर टाकून असंच खात होतो. सो सी यू.